कधी आले तुम्ही? हे काय आत्ता चालू बरं झाले आले तुम्ही. बघा माझे काय हाल लावून ठेवले लोकांनी. लय हाण मारते तुला. कुठं कुठं हाणलं बघू दे. कुठं अंगावर तर दिसत ना तुझ्या. कुठं हाणलंय म्हणली. लय हाणलंय मला. हाणलंय ते दिसत नाही. दिसत नाही. घराच्या बाहेर आता येईन नाही हाणलं मी हाणू का तुला. लग्नाच्या काय चाललंय तुझं. अरे सख्खी आते आहे तुझी. हा तुझ्या बापाची बहीण आहे आणि ह्यांना तू त्रास देते. बघा कसं झालं. काय चाललंय तुझं. एकाच दोन सांगते मला. मी कुठे एका दोन मग सांगितले पप्पा. खाल्लं मारलं शिवाय देते तर त्याला उपाशी मारते. काय मला झोपते तिथं. यांनी सांगितलं असं तुम्हाला खोटं नाटक आहे. असं का. अरे भामटे काय एकाच दोन सांगते मला. हा काय खरंय तुझं. सगळं खोटं सांगते. तुला सासुरवास करते काय. काहीतरी खोटं सांगते. न्यायला घराच्या बाहेर काढी ती. तर तुला लाज कशी वाटत नाही. आपली सख्खी आती आहे तुझ्याविषयी कसं खोटं सांगावं काय करावं. ती माझी बहीण आहे ना. मला एकाच दोन सांगून त्यांच्यावर चिडायला होती. अरे तुला मुलगी म्हणायची लाज वाटायला लागली. काय कशी सांभाळली असेल तुला आतापर्यंत ह्यांनी. आणि त्या आईने पण काय यार तुझ्यावर संस्कार केले. अरे तुझ्या आईने भेस केलं. माझे आई बाप घराच्या बाहेर काढलेत आणि तू इथं चालू केलं का. अरे देवासारखे माणसाला का ते माणसाने मग कष्ट करून करून मरून चाललेत आणि त्यांना घराच्या बाहेर त्यांना तुझा सासूरवास. काय यार तुला काही काही सांगावंच का नाही. ऐ उद्या आहे ना तुम्ही ना हिला घेऊन बघा तुमचा उद्योग. नोकरीला आहे तिकडं. इथं घरा त्यांना येऊन नका देऊ. इथून हालाच तुम्ही. करा कष्ट करा तिकडे मारा खा. ही घर शेती वाडी सगळं ती पाहतील. सांगितलंच नाही म्हणताना आता ह्या माणसाला सुद्धा नवऱ्याला सुद्धा अरे तुर उलट सुलट तोडून टाकला पार ना. आई बाप पोसून नवऱ्याला फोन जमन का. नवरा आल्यावर काय होते. चुकलं पप्पा माझं. मला आत्याला सासूरवास नव्हतं करायचं. मग लोकांचं ऐकून केलं आणि आईने पण मला ते शिकवलं. हे असला धंदा आयांचा आहे ना. तिचा फोन काढतो हिला फोन नका देऊ परत. आता आमचं तिचा फोन काढून घे पहिला. तिचा बी फोन काढून घे तुम्ही.